येणाऱ्या 27 मे 2026 रोजी खूप चांगला योग आहे. अद्भुत योग आहे, खूप दुर्लभ योग आहे. या दिवशी कमला एकादशी आहे, ती पण अधिक मासामधली. हिलाच आपण पद्मिनी एकादशी पण म्हणतो आणि यासोबतच या दिवशी वितिपात योग आहे. येणाऱ्या कैक वर्षामध्ये असा दुर्लभ योग पाहायला मिळो ना मिळो हे कोणी सांगू शकत नाही. कारण की अधिक मासातील एकादशीबरोबर वितिपात योग असं असणं दुर्लभ मानलं जातं. म्हणून या दुर्लभ योगाचा खूप लाभ घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहोत की या दुर्लभ योगाचा लाभ कसा घ्यावा. सर्वात आधी जाणून घेऊयात वितिपात योगाबद्दल. वितिपात योगामध्ये 4 भाग असतात. वराह पुराणानुसार जेव्हा सूर्य आणि चंद्र हे एकमेकांच्या समोरासमोर येतात तेव्हा ब्रह्मांडात एक अत्यंत संवेदनशील ऊर्जा निर्माण होते. हा काळ भौतिक जगासाठी जरी अशुभ मानला गेला तरी अध्यात्म आणि ईश्वर भक्तीसाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो आणि या काळालाच वितिपात योग असं म्हणतात. तर 27 मे रोजी वितिपात योग हा किती वाजून किती मिनिटांपर्यंत राहणार आहे ते पाहूयात. पंचांगानुसार 27 मे रोजी पहाटे 3 वाजून 11 मिनिटांनी हा वितिपात योग सुरू होईल आणि 28 मे रोजी पहाटे 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत राहील. असा 24 घंट्यांचा वितिपात योग राहणार आहे. तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की वितिपात योगा दिवशी काय करावे आणि काय करू नये. तर एकादशी आणि व्यतिपात योगाच्या या सुवर्ण योगावर या पुढील गोष्टी आवर्जून कराव्यात. पहिला आहे मंत्रविधी. भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ या दिवशी नक्की करा. दुसरं आहे मौन आणि ध्यान. मनाच्या शांतीसाठी या दिवशी जास्तीत जास्त वेळ मौन पाळा आणि ध्यान म्हणजेच मेडिटेशन करा. तिसरं आहे सूर्योपासना. सकाळी तांब्याच्या कलशातून सूर्यनारायणाला अर्घ्य द्या. या योगात केलेली सूर्यपूजा ही थेट फळ देते. चौथं आहे एकादशी व्रत. पद्मिनी एकादशीचा उपवास पूर्ण निष्ठेने आणि सात्विकतेने पाळा. ही कामे या दिवशी आवर्जून करायची आहेत. आता पाहूयात या दिवशी कोणती कामे ही अजिबात करू नयेत. कारण हा योग आध्यात्मिक कार्यासाठी चांगला असला तरी व्यावहारिक कामांसाठी महादोष मानला जातो. यामुळे या दिवशी पुढील गोष्टी या पूर्णपणे टाळा. पहिली आहे कोणत्याही गोष्टीची नवीन सुरुवात. कोणताही नवीन व्यवसाय, व्यापार किंवा नवीन नोकरीची सुरुवात या दिवशी करू नका. दुसरी आहे शुभ कार्य वर्ज्य. जसं की लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा साखरपुडा यांसारखी मंगल कार्य या दिवशी करू नका. तसेच हा अधिक महिना असल्यामुळे या महिन्यात ही कार्य केली पण जात नाहीत. तिसरा आहे आर्थिक व्यवहार. मोठी आर्थिक गुंतवणूक करणे, सोने खरेदी करणे किंवा कोणाला पैसे उधार देणे या दिवशी टाळावे. चौथं आहे भांडण आणि राग. मानसिक नकारात्मकतेमुळे घरात वाद होऊ शकतात, म्हणून रागावर या दिवशी नियंत्रण ठेवा. पाचवी आहे तामसिक भोजन. एकादशी असल्यामुळे कांदा, लसूण, मांसाहार आणि भात खाणे पूर्णपणे वर्ज्य आहे. या सांगितलेल्या 5 गोष्टी या दिवशी अजिबात करायच्या नाहीत. आता जाणून घेऊयात या दिवशी दान आणि कर्माचे काय महात्म्य आहेत आणि या दिवशीच्या केलेल्या दानाचे फळ काय आहे. शास्त्र सांगते की व्यतिपात योगामध्ये केलेल्या पुण्याचे फळ हे अक्षय असते, म्हणजेच ते कधीच संपत नाही. या दिवशी पितरांच्या नावाने केलेले स्मरण पितृदोषापासून मुक्ती देते. तसेच या महासंयोगावर गरजू लोकांना अन्न, पाणी, काळे तीळ, पिवळी डाळ किंवा वस्त्र दान केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे आणि दारिद्र्य हे दूर होते. तसेच या दिवशी केलेल्या नामजपाचे फळ, या दिवशी केलेल्या मंत्रजपाचे फळ हे आपल्याला लाखो पटीने मिळत असते. म्हणून या दिवशी नामजप आणि मंत्रजप नक्की करा. कारण की व्यतिपात योगामध्ये जी गोष्ट आपण करतो, नामजप, मंत्रजाप, ती आपल्याला लाखो गुणा अधिक पुण्य मिळवून देते. म्हणून या योगाचा नक्की फायदा घ्या. तर मंडळी, भौतिक गोष्टी बाजूला ठेवून 27 मेचा हा संपूर्ण दिवस भगवंताच्या भक्तीमध्ये आणि नामस्मरणात घालवा, जेणेकरून तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.